तर आता तुम्ही व्हिडिओ बघत आहेत आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये असं वाटत असेल की का बाबा ह्या महिलाला एवढा त्रास देतात आणि का ह्या महिलाला एवढे लोक जमा होऊन ह्या महिलाला का मारतायत. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, या महिलाला कोणत्याही पुरुषांनी हात नाही लावला. जेवढे ते लोक दिसत आहेत तुम्हाला त्यामध्ये सर्व जे पुरुष आहेत त्या कोणत्याही पुरुषांनी तिला हात नाही लावला. तिला फक्त मारत आहेत आमची एक शिवभक्त प्रेमी, जी शिवप्रेमी आहे ताई, तीच मारत आहे. तर आता ह्या महिलांनी काय काम केलंय आणि का तिला आमची ती शिवभक्त ताई आहे का मारत आहेत आणि का तिला तिची दिंड काढण्यात आली आहे. तर ह्या महिलांनी पुण्यात हिंजवडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला दगड मारला आहे आणि तो दगड एक नाही तर 2 दगड मारलेले आहेत. तर व्हिडिओ आता तुम्ही बघितलाच. त्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने दगड फेकत आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर. एक नाही तर 2 दगड फेकलेले आहेत. तर ही हरामखोर मादरचोद साली. बघा मित्रांनो, शिव्या द्यायच्या नव्हत्या पण आता काय करणार की शिव्या तोंडातनं निघतायत. ठीक आहे, कारण की विटंबना केलेली आहे, विटंबना, अपमान झाला आहे आणि त्याच्यावरतून ह्या महिलाचा घमंड बघा. घमंड म्हणजे एक ॲटिट्यूड बघा, ॲटिट्यूड. तर आता तुम्ही बघितले तिचे शब्द कसे आहेत ते. तर त्या शब्दावरून मला असं वाटतं ही हरामखोर आहे ना कोणत्या तरी डुकराची अवलाद असेल. म्हणजे जो संडास खातो, गू खातो डुक्कर, त्या डुकराच्या अवलादाचा 100% त्याचीच अवलाद असणार. म्हणून हिच्या तोंडात नाही ना असे शब्द निघतायत. तर बघा, मला एकच बोलायचंय, आपल्या महापुरुषांचा अपमान जर झाला तर शांत बसायचं नाही. तर ते कोणतेही महापुरुष असू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू, छत्रपती शिवाजी महाराज असू, धर्मवीर संभाजी महाराज असू, या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असू, कोणतेही महापुरुष असावा, जर त्यांचा अपमान किंवा त्यांची जर विटंबना कोणत्याही हरामखोरांनी केली तर आम्ही त्याला सोडणार नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. जय शिवराय, जय महाराष्ट्र.